नमस्कार. व्हेज नॉनव्हेज तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण उपवासाची बटाटा भाजी बनवतो आहे. उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवताना बऱ्याच जणांची ही भाजी एकदम कोरडी आणि मोकळी होते, किंवा मग काही जणांची ही भाजी एकदम जास्त ओलसर आणि एकदम चिवट होते. आता ही भाजी तुम्ही पाहू शकता, एकदम मिळून आलेली आहे. एकदम कोरडीही नाही किंवा जास्त ओलसर देखील नाही. अशी ही उपवासाची भाजी तुम्ही उपवासाची भाकरी, चपाती किंवा डोश्यासोबत सुद्धा खाऊ शकता. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला साहित्य काय लागते ते पाहूयात. उकडलेले 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत. तर हे बटाटे कसे उकडवलेत हे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी पाव चमचा जिरे घेतलेत. यानंतर चवीनुसार मीठ घेतलंय. थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घेतली. 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात. यात एक ओलसर पिकलेली मिरची होती, ती देखील मी कट करून घेतली. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट 2 मोठे चमचे घेतलेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचा कूट कमी जास्त करू शकता. जर डायरेक्ट कुकरमध्ये बटाटे ठेवून त्यामध्ये पाणी घालून जर उकडून घेतले तर ते जास्त ओलसर होतात. त्यामुळे त्याची भाजी एकदम ओलसर आणि चिवट होते. असं होऊ नये याकरता काय करायचं, कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं. कुकरच्या डब्यामध्ये बटाटे स्वच्छ धुवून ठेवायचे आणि कुकरच्या झाकण लावून 3 शिट्ट्या घ्यायच्या. यामुळे बटाट्यांमध्ये एक्स्ट्राचं पाणी जात नाही आणि भाजी एकदम पातळही होत नाही आणि चवीला देखील खूप छान लागते. बटाटे उकडून झाल्यावर हे थंड झाल्यावरती मी सोलून घेतलेत. उकडलेले बटाटे मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेत. गॅसवरती कढईमध्ये 2 चमचा शेंगदाणा तेल घातलंय. यामध्ये पाव चमचा जिरे घातले. जिरे चांगले फुलल्यावर कापलेली हिरवी मिरची घालायची. अर्धा मिनिट ही मिरची चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. यामध्ये आता उकडून कट केलेले बटाटे घालायचे. हे बटाटे जर तुम्हाला कट करायचे नसेल तर तुम्ही हाताने स्मॅश करून सुद्धा घालू शकता. कापलेले बटाटे अशा पद्धतीने कलत्याच्या मदतीने मोकळे करून घ्यायचे. यानंतर हे बटाटे तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे. अशा पद्धतीने तेलामध्ये बटाटे परतवल्यामुळे भाजीला एक खमंगपणा आणि मस्त अशी टेस्ट येते. सुरुवातीला मीठ न घालताच अशीच ही भाजी 2-3 मिनटं छान असं तेलावरती परतून घ्यायची. यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ थोडंसं कमी वाटतंय त्यामुळे अजून थोडंसं घालून घेते. आता पुन्हा एकदा ही भाजी 1 ते 1.5 मिनिट परतून घ्यायची. आता हे बटाटे आपण उकडून घेतले त्यामुळे ह्या भाजीला शिजवायची गरज नाही. फक्त 1 ते 1.5 मिनिटच पुन्हा एकदा भाजी परतून घेतली. यानंतर यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि बारीक कापलेली थोडीशी कोथिंबीर घालायची. तुमच्याकडे जर कोथिंबीर उपवासाला चालत नसेल तर नाही वापरली तरी देखील चालेल, किंवा मग जिरेसुद्धा बऱ्याच ठिकाणी उपवासाला चालत नाही. हे दोन्हीही साहित्य तुम्ही स्किप करू शकता. आता ही भाजी फक्त 1 मिनिटभरच परतून घ्यायची. मीठ टाकल्यानंतर भाजीला थोडासा ओलसरपणा येतो आणि त्यामध्येच शेंगदाण्याचा कूट टाकल्यावरती भाजीचा एकदम असा लगदा होऊ शकतो. त्यामुळे भाजी फक्त 1 मिनिटभरच आपल्याला परतून घ्यायची. तर ही भाजी आपली खाण्यासाठी आता तयार आहे. करायला एकदम सोपी आहे. या पद्धतीने नक्कीच एकदा तुम्ही उपवासाची बटाट्याची भाजी बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्हाला एक निवेदन आहे, या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. जवळच्या नातेवाईकांना रेसिपी शेअर करा. तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.